चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नेक्स्ट विजन या यूट्यूब चॅनलमध्ये। चला विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांनी नीट लक्ष द्या, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, विदाऊट स्किपिंग हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कारण मित्रांनो, घेऊन आलो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास असणार आहे व्हिडिओमध्ये। कारण आपण बघणार इयत्ता 5वीचा आपण मॅथमॅटिक्सचा गणित या विषयाचा आपण सेकंड सेमिस्टरचा पायाभूत चाचणीचा पेपर असेल किंवा रेग्युलर तुमचा जो पेपर असेल सिलेबस बेसवरती पेपर असेल, पूर्णपणे आपण 2025चा पेपर आपण बघून घेणार आहे। तर त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी चॅनलला कंपल्सरी सबस्क्राइब करून घ्या। कारण तुम्हाला मी अगोदरच सांगितलं होतं का या चॅनलवरती तुमचे नेक्स्ट व्हिडिओ मी इथंच टाकणार आहे ती, ठीक आहे ना। त्यामुळे यालाही सबस्क्राइब करून घ्या, आपला मेन चॅनल आहे तिथंही तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील, ठीक आहे ना। चला विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्टली आता सुरुवात करतोय। सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब केलं असेल असं मी गृहीत धरतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो। बघा मित्रांनो, आता पहिला क्वेश्चन तुम्हाला विचारला गेला बघा, फिल इन द ब्लँकसाठी बघा, 100 पैसे मीन्स दॅट व्हॉट इज रुपीज। बघा म्हणजे काय का 100 पैसे म्हणजे किती रुपये असतात, तर आपल्याला माहिती आहे का 1 रुपये असतं, बरोबर। 1 रुपया म्हणजे किती 100 पैसे। पण बघा 1 मिनिट बरोबर किती सेकंड असतात, 60 सेकंड असतात, आपल्याला माहिती आहे। पण बघा 8/10 इज द डेसिमल फॉर्म, 8/10 इज अ डेसिमल फॉर्म, म्हणजे आपला आन्सर असणार याचा का 0.8, याचा आन्सर किती असणार 0.8 डेसिमल फॉर्म असणार। पण बघा मॅच द फॉलोइंग तुम्हाला दिले, क्लॉक दिले बघा 12 आवर्स क्लॉक दिले आणि 24 आवर्स क्लॉक दिले, मॅच करायचे आता, ओके ना। बघा पहिलं दिले बघा 9:10 AM दिले तुम्हाला। आता AM दिलेला लक्षात घ्या, AM जर दिला असेल ना तुम्हाला, तर तुमचे जो दिला असेल ना सेम टू सेम असेल, फक्त त्याच्या पुढे AM हा शब्द तुमचा जो काय असणार तो काढून टाकला असेल बघा। मग 9:10 दिला, तिथं 9:10 दिले, बरोबर। म्हणजे पहिल्याचा आन्सर डी आला, येस आला। पण बघा 2:10 PM दिलं, तर 2:10 PM दिलं म्हणजे काय दुपारचे 2:10 झाले, तर ते 24 आवर्स क्लॉकमध्ये किती वाजले असेल, तर लक्षात घ्या 24 म्हणजे 12 नंतर, दुपारच्या 12 नंतर पुढे जातो। मग 1 वाजला म्हणजे किती 13, नंतर 14 म्हणजे किती झाले 2 वाजले, बरोबर आहे। म्हणजे काय का 2:10 म्हणजे किती झाले तर 14:10 PM। आता 14:10 कुठे बघा इथं आला, ओके। पण बघा ऑप्शन सी याचा आन्सर, राईट। पण बघा 5:25, मग आता काउंट करा, 5 म्हणजे 5 वाजले, मग 12 नंतर काउंटिंग करा, बरोबर ना। म्हणजे 1 वाजला म्हणजे 13 वाजले, बरोबर आहे। नंतर 2 वाजले म्हणजे किती 14, 15 झाले म्हणजे किती झाले म्हणजे 3 वाजले, बरोबर आहे। 4ला 16 आणि 5ला किती 17 येतात, बरोबर आहे। म्हणजे आपला याचा ऑप्शन आला ईला, बरोबर 17, ओके। पण बघा 11:10 PM दिले तुम्हाला, म्हणजे काय रात्रीचे 11:10 झालेले आणि ऑलरेडी आता व्हिडिओ पण मी याच टायमाला शूट करते, ओके ना। म्हणजे आता 11:10 झाले, ठीक आहे ना। PM सांगितलं म्हणजे काय रात्रीचे झाले ते, बरोबर आहे। मग 11ला किती असतात 23ला असतात, किती असतात 23ला असतात, ऑप्शन नंबर ए झाला। आणि लास्टला बघा मित्रांनो 7:25 AM सांगितलं आहे, तर AM काय करायचं सेम टू सेम तोच घ्यायचा 7:25, ऑप्शन नंबर बी लॉक करायचा, ओके। चलो पुढे बघा, राईट द फॉलोइंग स्टेटमेंट ट्रू ऑर फॉल्स। आता ट्रू आणि फॉल्ससाठी तुम्हाला इक्वेशन तुम्हाला दिलेत काय ते आता समजून घेऊया बघा याच्यातलं काय, ओके। चला पहिला बघा मित्रांनो, यामध्ये आता दिलं तुम्हाला 4.5 रुपीज मीन्स दॅट 4 रुपीज 50 पैसे, राईट, बरोबर आहे काय का 4.5 रुपये म्हणजे 4.5 म्हणजे किती झालं 4चे 4 रुपीज झाले आणि पॉईंट नंतर 5 म्हणजे झाले तुमचे 50 पैसे, हे असणार तुमचं ट्रू। पण बघा 9+4 बघा 9+4 इज ग्रेटर दॅन टू द 12, बरोबर आहे ना। काय का 9+4 तुमचे किती होणार 13 होणार, बरोबर, किती होणार 13 होणार आणि ग्रेटर दॅन 12 दिले म्हणजे बरोबर ना। मग 12पेक्षा 13 मोठाच असणार, म्हणजे हे पण तुमचं इक्वेशन काय असणार तर ट्रू असणार आहे। पुढे बघा ट्रू आणि फॉल्ससाठी बघा 4 × 25 = 1000 दिलं। आता 1000 असेल का नाही, 25 4 तर तुमचे झाले 100 झाले आणि इकडे 1000 दिलं, एक 0 हा तुमचा जास्त आहे, म्हणजे हे आन्सर असणार आहे तुमचं फॉल्स असणार आहे। पुढे बघा 8 मीटर मीन्स दॅट 800 सेंटीमीटर, राईट ना। काय 1 मीटर म्हणजे किती असतं 100 सेंटीमीटर असतं, मग 8 मीटर आहे म्हणजे तुमचं झाला 800 सेंटीमीटर, राईट। पण बघा दिले 180, बघा तुम्हाला दिले 180 बघा इज लेस दॅन टू 138, म्हणजे काय का 180 पेक्षा तुम्हाला सांगितलं का 138 हा मोठा आहे। आता कसं होईल 138 मोठा असणार का नाही, तर 183 याच्यापेक्षा 138 पेक्षा 183 हा मोठाच असणार आहे, पण इथं तुम्हाला सांगितले का लेस दॅन दिले, म्हणजे आन्सर तुमचं कसं असणार आहे तर फॉल्स असणार आहे। पुढे बघा सॉल्व द फॉलोइंग, बघा यूज अ लेटर फॉर्म एनी नंबर अँड राईट द फॉलोइंग प्रॉपर्टी। त्याच्या प्रॉपर्ट्या तुम्हाला लिहायच्या। पहिल्या प्रॉपर्टी काय बघा सांगितलं तुम्हाला द सम ऑफ एनी नंबर अँड 0 इज द नंबर ऑफ इट सेल्फ। बघा काय का म्हणजे कोणत्याही नंबरमध्ये जर तुम्ही 0 मिळवला, तुम्ही 0 ॲड केला, 0 ॲड केला, तर तुम्हाला जे आन्सर असणार आहे तुम्हाला तेच नंबर भेटतं, बरोबर। काय का तुम्हाला आन्सर ही तीच संख्या मिळते। समजा मी a+0 मिळवला तर आपल्याला एच भेटणार आहे, जसं की 8+0 मिळवला तर आपल्याला 8+0 8च मिळणार आहे, 100+0 मिळवला 100च मिळणार आहे। म्हणजे काय का कोणत्याही नंबरमध्ये जर तुम्ही 0 ॲड केला तर तुम्हाला तो नंबर 8 सेल्फ म्हणजे काय तोच नंबर तुम्हाला मिळतो। पुढे बघा
द प्रॉडक्ट ऑफ एनी टू नंबर्स, द प्रॉडक्ट ऑफ 10 आफ्टर चेंजिंग द ऑर्डर ऑफ थर्ड नंबर इज द सेम. म्हणजे काय का जर तुम्ही दोघांचा कुठल्या तरी प्रॉडक्ट म्हणजे काय तर मल्टिप्लाय, बरोबर आहे. कुठल्याही दोन नंबरचा जर तुम्ही मल्टिप्लाय केला आणि त्यांची जर ऑर्डर चेंज केली, मागे पुढे घेतला, तर तुम्हाला आन्सर तेच मिळेल. फॉर एक्झाम्पल बघा का ए इंटू बी, काय ए इंटू बी म्हणजेच काय त्याला आपण बीला जर पहिले घेतला आणि एला जर लास्टला नेलं, काय ए इकडे ए पहिलं आहे तर एला इकडे लास्टला नेलं आणि बीला जर इकडे आपण पहिले घेतला, लास्टवाला पहिला घेतला, तर तुमचा प्रॉपर्टी तो सेम असणार. समजा बघा 5 इंटू 4 घेतला, बरोबर आहे, इक्वल टू घेतला, तर बघा 5 4 किती होतात आपल्याला माहिती आहे 20 होतात. ओके ना, मग 20 जर होतात मग यामध्ये बघा आता समजा मी 5 4 केला आहे आणि जर हा 4 लास्टला आहे इकडं जर मी त्याला स्टार्टिंगला घेतला आणि हा 5 जर पहिलं आहे त्याला लास्टला घेतला, तर 4 5 किती होणार 20 होणार आणि 5 4 20. म्हणजे आपला आन्सर कसे असणार आहे सेम असणार आहे. म्हणजे मल्टिप्लाय करताना जर तुम्ही त्यांची ऑर्डर चेंज केली तरी तुमचा आन्सर हे तुम्हाला काय असणार आहे, आन्सर चेंज होऊ शकत नाही, तुम्हाला सेम आन्सर मिळतं. ओके, पुढे बघा द प्रॉडक्ट ऑफ एनी नंबर अँड बघा द प्रॉडक्ट ऑफ एनी नंबर अँड द झिरो इज द झिरो. काय का प्रॉडक्ट म्हणजे काय मल्टिप्लाय, म्हणजे कुठल्याही संख्येला जर तुम्ही शून्याने मल्टिप्लाय केलं तर तुमचा आन्सर तुम्हाला किती शून्यच मिळाला. म्हणजे 4 इंटू 0 केला तर झिरोच मिळणार आहे, बरोबर आहे. 100 इंटू जरी 0 केला तरी तुमचा आन्सर हे तुम्हाला झिरोच मिळणार आहे. ओके, पुढे बघा ॲड करायचं तुम्हाला काय सांगितलं 4 hours 30 minutes प्लस 2 hours 45 minutes तुम्हाला ॲड करायचे. मग इकडे कॉलम बनवताना काम करा का यामध्ये सरळ कॉलम घेताना मित्रांनो काय करायचे का इकडं तुम्ही एच घ्या, ठीक आहे ना, आणि हावर्स घ्या आणि इकडं काम करा मिनिट घ्या. मग याच्यानंतर याला सॉल्व कसं करणार तुम्ही तर लास्टला अगोदर सॉल्व करू घ्या. बघा 30 + 45 केला 75 झाला, 4 + 2 झाला तुमचा 6 झाला, म्हणजे 6 hours 75 minutes. पण आपले मिनिट हे 60पेक्षा जास्त असतात, बरोबर आहे. काय 60पेक्षा जास्त असतात का, म्हणजे आपण जर घेतल्यावरती तर त्याला आपण लिहू शकतो का, नाही लिहू शकत. मग 60पेक्षा किती नाही जास्त तर लक्षात घ्या, तर 75 - 60 केला तर आपल्याला भेटणार आहे 15 भेटणार आहे. किती भेटणार 15. मग त्याचा 1 hours इकडं कन्वर्ट करायचा म्हणजे झाला तुमचा 7 hours 15 minutes. पुढे बघा अ गव्हर्नमेंट ऑफिस ओपन ॲट द 7 in the morning अँड क्लोजेस ॲट द 3 in the afternoon. हाऊ मच लॉंग दिस ऑफिस ओपन. मग आता सकाळपासून जर दुपारी 3 वाजेपर्यंत, सकाळी 7 वाजले, मग 7 नंतर काउंटिंग करा किती नंतर 8 9 10 11 आणि 12, बरोबर आहे. नंतर 12 नंतर दुपार झाली, 12 नंतर कुठे 3 वाजेपर्यंत, म्हणजे 1 2 आणि 3 असे हावर झाले. मग काउंटिंग करा किती हावर झाले 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे किती झाला 8 तास त्याचं ऑफिस काय होतं तर चालू होतं, बरोबर आहे. म्हणजे सकाळचे 5 तास आणि दुपारचे नंतर 3 वाजेपर्यंत 3 तास, 5 आणि 3 8, तुम्ही असा हिशोब करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. पुढे बघा द लेंथ ऑफ द साईड, बघा काय सांगितलं तुम्हाला द लेंथ ऑफ द साईड ऑफ द स्क्वेअर इज 6 cm. फाइंड इट्स पेरीमीटर. पेरीमीटरचा फॉर्म्युला तुम्हाला स्क्वेअरचा माहीत असणं गरजेचं आहे का 4 इंटू साईड. काय असणं माहिती आहे 4 इंटू साईड, किंवा ज्या सगळ्या साईड दिल्या असतील त्या सगळ्यांची तुम्हाला काय करायचे ॲडिशन करायचे. बघा कसं, समजा असं जर आपण एखादा स्क्वेअर बघा एक रेक्टँगल झाला तर स्क्वेअर घ्यायचं समजा, ठीक आहे ना, समजून घ्या. असा स्क्वेअर घेतला तर त्याची 1 साईड ही 6 आहे, तर आपल्याला माहिती आहे सगळ्या साईड त्याच्या सेमच असतात. ही 6 आहे तर ही पण साईड 6, ही पण साईड 6. मग सगळ्यांची जर ॲडिशन केली आपण किती येणार आहे 6 6 12 18 आणि 24, म्हणजे किती आन्सर भेटणार आपल्याला 24. मग हा फॉर्म्युलानुसार जर केला तर 4 इंटू साईड केला तर 4 6 द 24, म्हणजे आपल्याला आन्सर भेटणार 24 cm. तुम्ही दोनही टाईपचा यूज करून सॉल्व केला तरी चालेल, काय अडचण नाही, तुम्हाला सेम मार्क मिळतील. ओके, पुढे बघा ॲड करायचे तुम्हाला 3 hours 50 minutes प्लस 4 hours 20 minutes दिले आता, ठीक आहे ना. मग आता याच्यामध्ये याला ॲड कसं करणार, सरळ हावर्स घ्या आणि इकडे मिनिट घ्या, ठीक आहे ना. 3 hours प्लस 4 hours आणि मिनिट 50 + 20, मग 50 + 20 तुमचं झालं 70 मिनिट्स झाले. 3 + 4 झाला तुमचा 7 झाला. आता आपल्याला 70 60पेक्षा 10ने जास्त आहे, म्हणजे 10 इकडं द्या आणि 1 इकडं ट्रान्सफर करा, कॅरी करा. 7 + 1 झालं, म्हणजे आपलं आन्सर आलं 8 hours. बघा किती झालं 8 hours 10 minutes. ओके ना, सेम टू सेम तुम्हाला सबट्रॅक्शन दिलं, सेम टू सेम हे तुम्हाला करायचे, तुम्ही याला ट्राय करा. ओके, पुढे बघा इफ अ शॉप इज ओपन ॲट द 9:30 AM to 10 PM, म्हणजे सकाळी 9:30ला जर तुमचा हावर जे काही दुकान शॉप बीप असेल ते सकाळी चालू झालं आणि 10 वाजता बंद झालं, तर हाऊ लॉंग इट्स ओपन, किती वेळ ते ओपन होतं आपल्याला फाइंड आउट करायचे. मग आता सकाळपासून टाईम तुम्ही काउंटिंग करू शकतात किंवा तुम्ही प्लस केलं तरी चालेल. आता सकाळी 9:30 झाले, जर आपण समजा 10 नंतर 9:30 नंतर 10 जर घेतला आपण 10 to 10 घेतला तर आपल्याला झालं 12 hours. किती झाले हे 12 झाले आणि उरला हा 30 minutes, म्हणजे झालं तुमचा आन्सर आलं 12 hours 30 minutes इतकं शॉप तुमचं
चालू होतं. पुढे बघा सबट्रॅक्ट करायची 15.14 15.14 मायनस 8.58ला जर मायनस केलं तर आपल्याला आन्सर भेटणार 6.56. ओके. राईट द फॉलोइंग प्रॉपर्टीज इन द वर्ड. आता ह्या प्रॉपर्टी तुम्हाला वर्डमध्ये लिहायचे बघा. काय दिले? m मायनस 0 इक्वल टू m. आपल्याला दिसतंय ना का कुठल्याही नंबरमधून जर 0ला तुम्ही मायनस केलं तुम्हाला तोच आन्सर मिळतो किंवा तीच संख्या मिळते. मग काय बघा, सबट्रॅक्टिंग 0 फ्रॉम द एनी अदर नंबर इज गिव्स द किंवा इट्स कम द इट्स सेल्फ. काय का जर कुठल्याही संख्येतून जर तुम्ही 0ला मायनस केलं तर तुमचा आन्सर तेच मिळते. मग जर मधून जर 0ला तुम्ही मायनस केलं तर तुमचा आन्सर mच येणार. पुढे बघा n डिवाइड बाय 1 इक्वल टू n बघा दिले. काय n डिवाइड बाय 1 इक्वल टू n म्हणजे काय कुठल्याही नंबरला जर तुम्ही 1 ने डिवाइड केलं तर तुम्हाला तीच आन्सर मिळते. बरोबर. म्हणजे काय डिवाइडिंग बाय 1 टू द एनी अदर नंबर बिकम इट सेल्फ. म्हणजे काय कुठल्याही नंबरला तुम्ही 1 ने डिवाइड करा 1 ने डिवाइड केला तो nला जर 1 ने डिवाइड केलं तुमचं आन्सर हे nच असणार आहे. ठीक आहे. पुढे बघा आन्सर द फॉलोइंग एनीवन इफ द हाफ अ लिटर ऑफ द मिल्क कॉस्ट 22 रुपीज. म्हणजे काय अर्ध्या लिटरची प्राईस हाफ सांगितलं. लक्षात घ्या किती तुम्हाला हाफ सांगितलेलं आहे. म्हणजे अर्ध्या लिटरची प्राईस जर 22 रुपीज दिले तर एका लिटरची प्राईस काढून घ्या. सो देअरफॉर कॉस्ट ऑफ द 1 लिटर इथं येईल आहे. 1 लिटर म्हणजे काय अर्ध्याची जर तुमचं 22 आहे तर त्याला दुप्पट करा. म्हणजे काय 2 करा. 22 × 2 करा तर 44 झाली. म्हणजे काय एका लिटरची प्राईस ही झाली दुधाच्या 44 झाली. तर असे तुम्हाला किती लिटर दुधाची प्राईस करायची? 7 लिटर. मग 44ला काम करा 7 ने तुम्ही काय करा मल्टिप्लाय करा तर आपल्याला आन्सर भेटेल 308 रुपीज झाले. 7 लिटर मिल्कची कॉस्ट झाली. पुढे बघा रुपीज 9.50 पैसे प्लस रुपीज 14.60 पैसे. तर या दोघांना ॲड करा. 9.50 आणि 14ला 60ला जर ॲड केलं तर आपल्याला आन्सर भेटणार 24 रुपीज 10 पैसे. ओके. पण बघा फाइंड द स्क्वेअर नंबर फ्रॉम द इट्स गिवन बिलो. बघा फाइंड द स्क्वेअर नंबर्स फ्रॉम इट्स गिवन बिलो. स्क्वेअर नंबर म्हणजे काय का कुठल्या अशा संख्या असते का त्याचा स्क्वेअर येतो. ठीक आहे ना. 1चा स्क्वेअर 1 दिला त्याच्यात नाही. 2चा स्क्वेअर 4 दिलाय का नाही. 3चा स्क्वेअर 9 दिलाय हा 9 झाला. ओके ना. 4चा स्क्वेअर 16 दिलाय का? येस दिलाय. 5चा स्क्वेअर 25 नाही आहे. 6चा स्क्वेअर 36 नाही आहे. 7चा स्क्वेअर 49 नाही आहे. ठीक आहे ना. 8चा स्क्वेअर 64 आहे का? येस आहे. 9चा स्क्वेअर 81 आहे का? येस आहे. बरोबर. 10चा स्क्वेअर 100. आता पुढे गेलं बस. म्हणजे हे 4 तुमचे झाले तर स्क्वेअर नंबर्स. ठीक आहे. पुढे बघा विच आर द ट्रायंग्युलर नंबर. काय विच आर द ट्रायंग्युलर नंबर. मग ट्रायंग्युलर नंबर कोणते? 1 3 6. बरोबर आहे. हा 1 3 6 15 झाला 21 झाला. ओके. पुढे बघा मित्रांनो राईट द नंबर्स इन द बॉक्सेस दॅट विल बी मेक द स्टेटमेंट करेक्ट. आता त्याची स्टेटमेंट तुम्हाला काय करेक्ट करण्यासाठी करायचं. बघा आता सिम्पल बघा 7 × 2 7 × 2 किती होणार तुमचा आन्सर? 14 येणार. ओके ना. मग आपल्याला आन्सर इक्वल टू सांगितल्यामध्ये दिसतंय का? इक्वल टू म्हणजे काय आपल्याला जर आपलं आन्सर 14 आलं पाहिजे तर काय करावं लागेल इकडं? तर -6 सांगितलं. मग कितीमधून 6 मायनस केले होते आपल्याला 14 भेटतात. आपल्यामध्ये 20 - 6 किती म्हणा 20 - 6 म्हणजे या बॉक्समध्ये तुमचा आन्सर असणार 20. पुढे बघा नेम द नंबर्स विच स्क्वेअर ॲज वेल ॲज ट्रायंग्युलर. असा कुठला नंबर आहे का जो स्क्वेअर पण आहे आणि ट्रायंग्युलर आहे? तो म्हणजे काय 6चा स्क्वेअर 36 हा काय असणार तुमचा ट्रायंग्युलर नंबर आणि ॲज वेल ॲज म्हणजे काय ट्रायंग्युलर नंबर तर आहे आणि तो स्क्वेअर नंबर पण आहे. पुढे बघा स्टॉक द व्हेरियस टाईप ऑफ द ग्रेन्स स्टोअर इन द वेअर हाऊस आर द गिवन बिलो. मेक द पिक्टोग्राफ बेस्ड ऑन द गिवन इन्फॉर्मेशन. तुम्हाला काय करायचं याचा पिक्टोग्राफ तयार करायचे. ठीक आहे ना. पिक्टोग्राफला सिम्पल काम करा. XYZ वगैरे याच्यामध्ये तुम्ही आपण ॲक्सेस म्हणतो ते काढून घ्या आणि याच्यामध्ये कशा प्रकारे आपण काढतो आलेख वगैरे असाही दिला तरी चालेल. आणि नॉर्मली जर तुम्ही राईस वगैरे इकडं घेतला एकाची व्हॅल्यू समजा आपण याच्यामध्ये काय केलं एकाची 8 व्हॅल्यू घेतली तर राईसला एखादे बॉल काढा फ्लावर काढा तुम्हाला अजून ट्रीज काढा अजून जे वाटत ते काढा एकाची व्हॅल्यू तशा प्रकारे तुम्ही ड्रॉ करू शकता. पुढे बघा लेंथ ऑफ द रेक्टँगल इज 7 सेंटीमीटर अँड ब्रीथ इज 3 सेंटीमीटर. म्हणजे ही लेंथ तुमची 7 दिले आणि ही ब्रीथ तुमची 3 सेंटीमीटर दिले. फाइंड इट्स पेरीमीटर. आता पेरीमीटरचा फॉर्म्युला काय बघा P इज इक्वल टू फॉर्म्युला काय आपला का 2 इंटू बघा काय 2 इंटू इन ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रीथ काय 2 इंटू लेंथ प्लस ब्रीथ हा त्याचा फॉर्म्युला आहे. सो देअरफॉर 2 इन ब्रॅकेट 7 + 3 10 झाला 10 to the 20 म्हणजे याची पेरीमीटर 20 सेंटीमीटर आला. आणि जर तुम्हाला एरिया विचारला तर एरियाचा फॉर्म्युला लक्षात घ्या मित्रांनो काय का लेंथ इंटू ब्रीथ काय तर लेंथ इंटू ब्रीथ आहे म्हणजे काय ही लेंथ
इंटू ब्रीथ समोर एकदाच घ्यायचे, ठीक आहे ना. मग 7 3 21 सेंटीमीटर म्हणजे याचा एरिया किती आला 21 सेंटीमीटर आणि पेरिमीटर आला तुमचा 20 सेंटीमीटर. आता लक्षात घ्या एरिया तुम्ही नॉर्मली लक्षात ठेवा. तर आय होप विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ समजला असेल. या व्हिडिओमध्ये पूर्ण क्वेश्चन पेपर आपण सॉल्व्ह करून घेतले. जे जे काही क्वेश्चन बाकी असेल 2 3 4 ते तुम्ही स्वतः ट्राय करा. इट डझंट मॅटर इट. ओके. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आता 5वीचा सेकंड सेमिस्टरचा आपण मॅथमॅटिक्सचा पायाभूत चाचणी असेल रेग्युलर सिलेबस वाय करिक्युलम बेसवरती तुमचा जर पेपर झाला त्याच्यामधला आपण क्वेश्चन पेपर ही 2026 चालू वर्षाची क्वेश्चन पेपर आपण 40 मार्काची बघितले. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा. आपला कैलास सर मॅथ्स अकॅडमी हा देखील यूट्यूब चॅनल त्यालाही सबस्क्राईब करा आणि कैलास सर बोलतोय हा जो ब्लॉगचा चॅनल चालू केला आहे त्याही चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचं. ओके. पुढचे सगळे व्हिडिओ तुम्हाला या दोन्ही चॅनलवरती कैलास सर मॅथ्स अकॅडमी आणि नेक्स्ट विजन या दोनच चॅनलवरती आपल्याला येणार आहे. ओके. चला भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओसाठी. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र. आणि लक्षात घ्या परीक्षेच्या अगोदर तुम्हाला 100% अजून मी आय एम पी क्वेश्चनचा 100% व्हिडिओ तुम्हाला देणार आहे. ओके. चला भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.